अच्छा. बरं त्याच्यानंतर आता प्रतापगडावर महाराजांनी नंतर त्याची कबर बांधली. ओके. म्हणजे जोपर्यंत तो जिवंत होता तोपर्यंत स्वराज्यावर चालून आला, त्यामुळे तो आमचा शत्रू. पण आता तो मेलाय, त्याच्यानंतर आमचं शत्रुत्व संपलं. तर हा एक खूप मोठा उदात्तपणा महाराजांच्या अंगी होता आणि त्याची कबर बांधली आणि आज त्या ठिकाणी अतिक्रमण पण झालंय. म्हणजे अफजल खानाची पहिली छोटीशी कबर होती. परंतु आता त्या ठिकाणी काही समुदायाकडून त्याच्यावर खूप मोठी मशीद वगैरे बांधण्यात आली आहे. तर त्या प्रकाराकडे कसं बघता? आणि याच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये वातावरण पण तापलं होतं की ती कबर नकोय, ते अतिक्रमण हटवा वगैरे, ज्यावेळेस शिंदे त्या ठिकाणी मुख्यमंत्री होते त्यावेळेस. हा, तर त्याच्याबद्दल असं आहे की महाराजांचं सर्व धर्म संभाव अशी भावना होती, पण आदिलशाहींनी एवढे काय जुलूम केले, ते आपली मंदिरं तोडलेली. मग त्यामुळं असं होतं की सर्वच मुस्लिम वाईट नाही, पण ज्यांनी ते मंदिरांचं नुकसान केलं. तर आज आपण अजिंठा वेरूळ इकडे जरी गेलो किंवा कुठल्या लेणीला गेलो तर तिथल्या मूर्त्यांचं अजूनही आपल्याला दिसतं की मुंडकं छाटलेलं आहे, असं नुकसान केलेलं आहे. मुंडकं छाटले, पाय छाटले. हा, मग ते हिंदू वारसा स्थळांचं जर एखादा आदिलशाही असू नाही तर कुठला बी असू सल्तनत, त्याचा एखादा काय म्हणायचं सेनापती नाही तर राजा जर तसं करतोय तर मग का म्हणून भावना दुखवणार?